नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. विशाळगडावरील पशुबळीच्या वादावर हायकोर्टाचा मोठा निर्णय. प्रशासनाला दिला हा आदेश. विशाळगडावरील उरूस तसेच बकरी ईदच्या निमित्ताने प्राण्यांचा बळी कुर्बानी देण्यास 2 जून पर्यंत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने परवानगी दिली आहे. बळी दिल्यावर मांस तसेच त्यातून निर्माण होणारे पदार्थाची विल्हेवाट लावण्याची दक्षता घ्यावी, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांनी विशाळगडावर उरूस तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांचा बळी देण्यास मनाईचा आदेश काढला होता. या विरोधात विशाळगड येथील दरगाह ट्रस्टींनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत 2024ला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवण्यात आला. बकरी ईद तसेच उरसाच्या निमित्ताने प्राण्यांचा बळी देण्यास 2 जूनपर्यंत परवानगी दिली. बळी दिल्यावर मांस तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या पदार्थाची विल्हेवाट लावण्याची दक्षता घ्यावी, असंही त्या आदेशात नमूद केलं. विशाळगडावरील हजरत पीर रेहान मिरासाहेब दर्गा येथे बकरी ईद आणि त्यानंतर 5 दिवस चालणाऱ्या उर्साकरिता दिनांक 28 मे ते 2 जूनपर्यंत पशुबळी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांनी परवानगी देण्याचे आदेश गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर महाराष्ट्र शासन, जिल्हा अधिकारी कोल्हापूर, तहसीलदार शाहूवाडी, पोलीस निरीक्षक शाहूवाडी तसेच संचालक पुरातत्व विभाग यांना दिले.